आमची जमीन गेली, आम्ही रस्त्यावर येऊ. आम्ही करायचं काय? कोणाला 1 एकर आहे, कोणाला 2 एकर आहे, कोणाची आजूबाजूची राहिली तर ते पाणी तळ साचून शेणी ती सुद्धा पेरता येणार नाही. मग आम्ही खायचं काय, करायचं काय? आमचे लेकरं रस्त्यावर येतील, आम्ही का बाटल्या यायच्या का? आम्ही करायचं काय? हे आमचं म्हणणं आहे. आमची जमीन गेलीच नाही पाहिजे. सरकार म्हणते की हे समृद्धी जे काही महामार्ग आहे, शक्तीपीठ महामार्ग, हे विकास घेऊन येणार महामार्ग आहे. आम्हाला काहीही फायदा नाही सर या रस्त्याचा. आम्हाला रस्ता पाहिजेच नाही. हे कारण का आज आम्हाला 2-2 एकर जमीन येत, आज आमच्या जमिनी गेल्या तर उद्या आमच्या लेकरांनी करायचं काय? उद्या आज आम्ही 2 पैसे आलेले खाऊ, उद्या लेकरांनी काय करायचं? एक तर सरकारी नोकऱ्या नाही, पुढे लेकर एवढाले शिकलेले आहेत, पण काय फायदा शिकून एवढा? कुठेच काय नाही. त्याच्यामुळे आम्हाला रस्ता पाहिजे नाही. हो. तुमचं काय म्हणणं आहे मावशी की एकूण काय म्हणणं आहे तुमचं? आमचं कसं आहे साहेब, आमचं कसं पांडवाचं युद्ध कसं लागलं होतं, दुर्योधन कसा म्हणला तुम्हाला टोका बसायची सुद्धा देत नाही मला माती. मग आम्ही असे टोका सुईच्या बसायची सुद्धा माती देणार नाहीत शक्तीपीठाला. आमचं हे असं शेतकऱ्याचं खाणं आहे. लेकरं बाळ कोठं घाला, आम्ही कसं खावा? आम्ही असे वैद्य झाले, ते आमचे लेकरं काय खातील? छोटे छोटे लेकरं राहतं. मग आम्ही करायचं काय सांगा? आम्हाला हे मार्ग पाहिजेत नाही, असं आमचं हे म्हणणं आहे. आम्ही इतकी तुम्हाला कपाळाला चिटकाची माती सुद्धा देणार नाही.